आपल्या हिंदू संस्कृतीत आपल्याला देवदेवतांची अनेक स्वरूपे पाहायला मिळतात. आपल्या लाडक्या भक्तांच्या भक्तिभावना पाहून देव रूपे घेत असतो. आदिमाया जगदंबा सुद्धा आपण अनेक रूपात पाहतो. महाराष्ट्रात देखील आपण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुका माता, सप्तशृंगी माता, काळूबाई या मातेंच्या अनेक भक्तांस पाहतो. असंच चिंचणीत मायाक्का देवीचे एक महान तीर्थस्थान झाले आहे. हे स्थान कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यात रायबाग तालुक्यात येते. येथे महाराष्ट्रातील अनेक भागातून लाखो भक्त येतात. या माऊलीस मायाक्का, महाकाली, म्हाकुबाई, मायाबाई व कारंडी लाडी या नावाने संबोधले जाते. माणसाच्या जीवनात अनेक दुःख व संकट येतात, परंतु मायाक्का माऊलीला केलेला नवस वाया जात नाही. म्हाकू नवसाला पावते. ती भावाची व भक्तीची भुकेली आहे. अनंत दुःख यातना यातून मायाक्काने कशी सुटका केली, ती नवसाला कशी पावली, जवळच्या माणसांनी जवळ केलं नाही, पण माझी दूर बसलेली मायाक्का माझ्या मदतीस कशी धावून आली, हे या भावपूर्ण सासूरवाशिणीच्या भक्तिगीतातून स्पष्ट होतं. नवसाला पावते, हाक देता माऊली ही संकटाला धावते. केलं जरी नवसत नवसाला पावते, हाक देता माऊली ही संकटाला धावते. सोन्यावाने पिवळं झालं भंडारान रान ग, काय सांगू चिंचणीची माया का महान ग, काय सांगू चिंचणीची माया का महान ग. नसे मजसी कुणाचा आधार, असा होता नशिबी अंधार. नसे मजसी कुणाचा आधार, असा होता नशिबी अंधार. मागता मदत आत फिरविती पाठ, अशा वेळी दाखविली कोणी तुझी वाट. कृपा झाली माऊलीची, कृपा झाली माऊलीची, उघडले दार. प्रकाशात माऊलीच्या दुःख झाले पार, प्रकाशात माऊलीच्या दुःख झाले पार. दाखविती दया